नमस्कार भावानो, जय महाराष्ट्र. बेंगलोर ते बडोदा आपला प्रवास दुसरा दिवस. जळकी बॉर्डरच्या पंपावर पोहोचलो बघा. मस्त पैकी पहिली आंघोळ उरकली. चाकणची राणी होती आपल्या जोरात. मग काय एकाला दोघं संघ भुंगा पाय. पहिला घेतला बघा ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चाक बलन लावला सूर बघा गुजरातच्या दिशेनं. थोडं पुढे आलो बघा. चहाचं 2 क्वाट घेतलं आणि पोचला की वाघ डायरेक्ट बॉर्डरला. गर्दी काय नव्हती. झाड दिशी काटा केला बघा आणि वाघ डायरेक्ट पोचला बघा महाराष्ट्रात. कोल्हापुरात पोचलो बघा आणि हांडला तुळजापूर रोडला. आता म्हटलं सुरत पर्यंत ह्यो रोड सरळ सोडायचा नाही. भुंगा फाईट. येरमळ्याला आलो बघा. भुका लागले तर सचिन शेटला म्हटलं थांबा, इथे मच्छी फेमस आहे, मच्छी दाबूया. मग काय मस्त बघा मच्छी घेतली. मच्छी लावला दणका. एक नंबर नाद खोळा असं जेवण झालं. आता जाता रस्त्यानं जे आपलं फॅमिली मेंबर गाठ पडला बघा. धावतीच त्यांची भेट घेतली आणि वांग वांग करत वाघ पोचला की बघा बीडला सगळी रस्त्याची कामं चालू आहे. ती पुढे येऊन लय कंटाळा आला. जरा एक स्टॉप घेतला. सचिन शेटला म्हटलं सकाळ धरणं दन्नो आमची चालू आहे, जरा म्हटलं तिला आराम करून द्यायला लागतोय. औषध लावल्यामुळे गाड्याच्या चेहऱ्या वेग टाकळ्या आल्या. कसा आहे 70-75च रिबीट लावून डायरेक्ट पोचलो बघा संभाजीनगरला. 4 वाजले बघा पोचायला. काय मारली पडी तिथं. सकाळी उठून येरवाळी निघलो बघा. काय कन्नड पर्यंत रोड टापोटापच आहे सगळा. पुढे आलो बघा. कन्नडला थांबलो नाश्ता करायला. मस्त पैकी मिसळवर लावला बघा दणका. ओके मध्ये थँक्यू असं काम झालं. अरा पंपाव डिझेलच्या लाईनी लागले तर डिझेल मिळत नसल्यामुळं 1-2 किलोमीटरची लाईन होती. आईला म्हटलं सगळा खेळ आहे राव यो. 8च्या वर साहेबांना थांबलो. म्हटलं चाय पाणी पाहिजे. म्हटलं तसला लाड नसतो आमच्याकडे असं म्हणून लावलो बघा घाटाला. कन्नड गाडी एवढा खतरनाक आहे का नाही. सीएम उत्तराखंडच फिलिंग येत. कसा आहे का नाही नादियाबाद. पुढे आलो तर गाडी लागायला लागल्या उचक्या. म्हणली मालक डिझेल पाहिजे. मग काय थांबवली बघा. डिझेल टाका आलं तर मामाने दिलं 2000चं डिझेल. म्हटलं असू द्या. गाडी तर भागलंय. म्हटलं आता आपलं बघायला लागतंय. मग काय हेल घेतला बघा. असलं गरम होत होतं बेकार का नाही. लय डेंजर राव. डोळ्यात आलो बघा. एक मामा भेटलं. आईला म्हटलं एवढं वयस्कर लोक सुद्धा आपलं व्हिडिओ बघते बरं का. मामाची गाडीपेट घेतली बघा. हांडला नवापूरकडे टन. म्हटलं डायरेक्ट सुरत मार्गे जाऊया. परच्या उन्हाच्या तड्यात झाडाखाली 2 तास पडी मारली. 2 तासानं उठलो बघा. मस्तपैकी लस्सी घेतली. जरा म्हटलं पोटाला गारवा राहतोय आणि कावट्या माकाळाहून लावला की रेट्या. कसा आहे ऑर्डरच्या अलीकडे दिवस मावळा बघ. मग पुढे आलो बघा. राजस्थानी हॉटेलवर थांबलो. मस्तपैकी जेवण उरकलं. डायरेक्ट लागलो बघा दिल्ली मुंबई हायवेला. पुढे आलो जरा रेस्ट घेतला. पडीच्या अलीकडे 50 किलोमीटर थांबलो होतो. मग काय सकाळी उठून लावला बघा रेट्या. बाजारावरनं उतरलो बघा खाली. आईला गावाची नाव आहे गाच्या हसू का रडू होतय राव. का सकाळ कान बडोदा सिटी पास केली. हालोल रोडला आलो बघा कंपनीकडे. पाठदिशी खाली केली गाडी आणि हांडली बघा. तिथनं लगेच कल्टी. हॉटेलवर आलो. मस्तपैकी जेवण केलं बघा. वेज थाळी. आता म्हटलं भरा जुगाड लावायला लागते. आलो डायरेक्ट गोल्डन चौकडीला. भेटू भावनो उद्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.